नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। जिल्ह्यातील आमदारांना मंत्री होण्यापासून रोखणारे नागेवाडी कारखाना किरकोळ किमतीत घशात घालून तासगावचा घास घेऊ पाहणारे तर अधिकाऱ्यांच्या बदल्या व कंत्राटांमधून पैसे मिळवणारे भ्रष्ट खासदार संजय काकांचे डिपॉझिट यावेळी घालू अशी घणाघाती टीका बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी प्रचार शुभारंभ प्रसंगी बोलताना केली आहे। संजय काकांना जर परराष्ट्र मंत्री केलं असतं तर त्यांनी देश विकला असता अशी टीका करत त्यांनी वसंतदादांच्या संस्था मोडीत काढल्याबद्दल विशाल पाटलांनाही जोरदार लक्ष केलं। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ स्टेशन चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला। यावेळी प्रचार शुभारंभ सभेत गोपीचंद पडळकर बोलत होते। यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयसिंग तात्या पाटील, उत्तम जानकर, समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, शकील पिरजादे, विद्या तामखडे, नानासाहेब वाघमारे यांच्यासह धनगर, मुस्लिम, दलित समाजाचे नेते उपस्थित होते। यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, निवडणूक लढणार नाही म्हणून अनेकांनी अपप्रचार केला, मात्र आता मैदानात उभा आहे। गर्दी जमवण्यासाठी कोणाला पैसे दिले नाहीत। प्रस्थापित व्यवस्थापने पिढ्यानपिढ्या अपमान केला, मतं घेतली आणि नांगर फिरवला। त्यांना चपराक देण्यासाठी ही निवडणूक आहे। खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यास विरोध होता तरी देखील उमेदवारी दिली आहे। त्यांना कृष्णाखोरीचं उपाध्यक्षपद देऊन मंत्रिपदाचा दर्जा दिला। त्यांना परराष्ट्र किंवा संरक्षण मंत्री केलं असतं तर त्यांनी एका रात्रीत देश सुद्धा विकला असता असा टोला पडळकर यांनी संजय काका पाटील यांना लगावला आहे। तासगाव तालुक्यातील सावळज येथे प्रमाणापेक्षा जास्त बेकायदा विस्फोटांचा साठा केल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी छापा टाकलाय। छाप्यामध्ये 587 जिलेटिनच्या कांड्या, 447 डिटोनेटर्स व एक ट्रॅक्टर, 3,12,014 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी राजस्थान येथील रतनलाल गुजर व रतनलाल गुजर या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती डीवायएसपी अशोक बनकर व पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेली आहे। पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी लोकसभा निवडणूक आचारसंहिता अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिलेत। उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांची गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू आहे। सावळज येथे सावळज ते डोंगरसोनी जाणाऱ्या रोडलगत असणाऱ्या एका खोलीत रतनलाल लालूराम गुजर हा जिलेटिन कांड्या व त्यांचा ट्रॅक्टरने बेकायदेशीर बाळगून असल्याची माहिती मिळाली। माहितीच्या आधारे बुधवारी दुपारी छापा टाकला असता विविध कंपनीच्या 644 रुपयांच्या किमतीच्या 487 जिलेटिनच्या कांड्या व 4,470 रुपये किमतीचे 477 डिटोनेटर्स असा 3,13,014 रुपयांचा माल जप्त करण्यात आला। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले, पोलीस हेड कॉन्स्टेबल काका रुपनर, पोलीस नाईक रमेश चव्हाण, दरिपा बनगर, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ गुंडे, विनोद सकटे, सतीश खोत, अशोक सूर्यवंशी, महेश निकम, विजय पाटील यांनी सहभाग घेतला। काँग्रेस, राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटना महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली विधानसभा मतदारसंघात गुरुवारपासून रॅली, पदयात्रा व बैठका घेण्याचा निर्णय काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आला। विशाल पाटील यांच्या प्रचाराचं नियोजन करण्यासंदर्भात काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली विष्णू अण्णा भवनवर बैठक पार पडली। या बैठकीला राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष कमलाकर पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, माजी महापौर हरुण चिखलगार आदी उपस्थित होते। सांगली विधानसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांना बहुमत देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे नेते एकत्रितपणे प्रचार करणार आहेत। त्यासाठी मतदारसंघात सभा, बैठका, रॅली व पदयात्रा काढण्यात येणार आहेत। गुरुवारी हिराबाग कॉर्नर येथून रॅलीला सुरुवात होणार आहे। त्यानंतर सांगली व कुपवाड शहरासह सांगली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात बैठका घेण्यात येणार आहेत। याची सुरुवात गुरुवारपासून हिराबाग कॉर्नर पासून होणार आहे। जयश्रीताई पाटील व राष्ट्रवादीचे संजय बजाज, कमलाकर पाटील प्रत्येक बैठकीला उपस्थित असणार आहेत। विशाल पाटील यांचा जोरदार प्रचार करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे। सांगली लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता 1,72,72,000 रुपयांची असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय। त्यांच्यावर 42,000 रुपयांचं कर्ज आहे। त्यांच्याकडे एकमेव 24 लाख रुपयांची आलिशान टोयोटा फॉर्च्युनर गाडी आहे। 20 ग्रॅम सोनं आहे। त्यांच्यावर 5 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। वंचित बहुजन आघाडीतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज गोपीचंद पडळकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाने बंधनकारक केलेल्या सांपत्तिक तपशील सादर केलाय। गोपीचंद पडळकर जंगम मालमत्ता 25,72,000 रुपयांची आहे, तर स्थावर मालमत्ता 78 लाख रुपयांची आहे। त्यांच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत। 11,000 रुपयांच्या ठेवी आहेत।
वडिलोपार्जित शेतीची किंमत 12 लाख तर त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या किमती 60 लाख रुपये आहेत. पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्यावर चाकूने हल्ला करून तिच्या खुनाचा प्रयत्न करणारा नराधम पती सुरेश बापू कांबळे यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस सापटणेकर यांनी 7 वर्ष सक्त मजुरी व 5,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदरचा गुन्हा कानडवाडी ते कुपवाड MIDC रस्त्यावर 12 जुलै 2016 रोजी घडला होता. यातील फिर्यादी सविता सुरेश कांबळे हिचे सुरेश सोबत 14 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. सुरेश हा गवंड्याच्या हाताखाली मजुरी काम करत होता. घटनेपूर्वी 1 महिन्यापासून तो सवितेच्या चारित्र्यावरती संशय घेऊन तिला शिवीगाळ करून मारहाण करीत होता. घटने दिवशी सकाळी सुरेशने सविताला शिवीगाळ व मारहाण करून आज तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी देऊन घरातून निघून गेला होता. त्याच्या धमकीमुळे सविताने घाबरून मैत्रिणीच्या मोबाईलवरून आईला फोन करून नवऱ्याने दिलेल्या धमकीबाबत सांगून माहेरी येऊन जाण्यास सांगितलं. त्यानंतर सविताची आई तिला घेऊन जाण्यासाठी कानडवाडी येथे आली. ती सविताला घेऊन MIDC रस्त्यावरून चालत निघाली होती. त्यावेळी सुरेश हा तिच्या पाठीमागून सायकलवरून आला. त्याने खिशातून चाकू काढून पत्नी सवितेच्या डावी मांडीवर, डाव्या हाताच्या दंडावर आणि मनगटावर वार करून तो सायकलवरून पळून गेला. सविताच्या फिर्यादीच्या आधारे कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. भक्कम पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सापटणेकर यांच्यासमोर सुरू झाली. सदर साक्षी पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपीस शिक्षा सुनावली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि मोटारसायकल रॅली काढून पडळकर यांनी यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात नेते कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. दरम्यान खासदार संजय पाटील यांच्यासारखे गुंड यापुढील निवडणुकीत दिसणार नाहीत, याबाबतची खबरदारी घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वासही उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. वंचित बहुजनचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी मोटारसायकल रॅली काढून दुपारी 12च्या सुमारास अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. तत्पूर्वी उमेदवारी अर्जाची तपासणी प्रशासनाकडून करून घेतली. दुपारी 1 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चौधरी यांच्याकडे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत प्रकाश शेंडगे, जयसिंग शेंडगे, MIMचे जिल्हाध्यक्ष पीरजादे, वंचित बहुजनचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सचिन माळी, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत शेजार उपस्थित होते. लोकशाहीचा शुभारंभ आणि घराणेशाहीचा अस्त या निवडणुकीत होईल यात कोणतीही शंका नाही. निवडणुकीनंतर राज्यात एक चांगला संदेश जाईल. घराणेशाही नको आहे, आजोबा झाले की बाप आणि त्यानंतर मुलगाही परंपरागत चौकट मोडून काढण्यासाठी माझा हा लढा आहे. दोन्ही उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त होईल यामध्ये कोणतीही शंका नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. कर्मचारी अधिकारी यांनी निवडणूक कामाच्या वेळेशिवाय इतर वेळी कार्यालयीन कामकाजावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायचेच असून लोकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे. दरम्यान निवडणूक निदेशक आशिष सक्सेना सांगलीत दाखल झाले असून त्यांनी सर्व कामाचा आढावा घेतला. सध्या निवडणूक कामाच्या निमित्ताने अनेक शासकीय कार्यालयात सामान्य लोकांची नियमित कामही अडकून पडत आहेत. अनेक ठिकाणी तलाठी कार्यालयासारखी जनतेला नियमित गरजेची असणारी कार्यालये बंद ठेवली जात आहेत. याबाबत डॉ. चौधरी यांनी माहिती दिली. लोकांची कामं थांबू नयेत याची दक्षता घेण्याचं आवाहन केलंय. उमेदवार अर्ज भरण्यास येताना 10 पेक्षा अधिक वाहनं ताफ्यात असू नयेत. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात येताना उमेदवारासोबत 5 पेक्षा अधिक माणसं असू नयेत. आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या 23 तक्रारी दाखल झाल्या असून या तक्रारींचं निरसन करण्यात आलं आहे. वाघवाडी फाटा ते रेटरे धरण मार्गावरील जांभूळवाडी फाट्याच्या वळणावर ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून जितेंद्र धनवडे या जवानाचा जागीच मृत्यू झालाय. ट्रॅक्टर चालकानं अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केलंय. दुपारी 1:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघाताची नोंद इस्लामपूर पोलिसात झालेली आहे. ओझरडे येथील जितेंद्र धनवडे हे 7 वर्षांपासून सैन्यात नोकरीस आहेत. 10 दिवसांपूर्वी सुट्टी काढून ते घरी आले होते. 3 एप्रिल रोजी सकाळी 9च्या सुमारास दुचाकीवरून जितेंद्र धनवडे हे वाघवाडी फाटा येथे मित्राला भेटण्यासाठी गेले होते. वाघवाडी फाटा येथून रेटे धरणकडे परतत असताना जितेंद्र धनवडे यांच्या दुचाकीला वाघवाडीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरनं जांभूळवाडी फाट्याच्या वळणावर धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टर ट्रॉलीचे पाठीमागील चाक दुचाकीस्वार जितेंद्र धनवडे यांच्या डोक्यावरून गेल्यानं डोक्याची कवटी फुटून ते जागीच मयत झाले. अपघातानंतर ट्रॅक्टर ट्रॉली जागेवर ठेवून ट्रॅक्टर चालक राम माने याने घटनास्थळावरून पळ काढला. या अपघाताची माहिती जितेंद्र यांचा भाऊ राहुल धनवडे यांना फोनवरून मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जितेंद्रचा जागीच मृत्यू झाला होता तर मोटारसायकलचं 8,000 रुपयांचं नुकसान झालंय.